थोडं या ठिकाणी पूजन होत आहे आणि सुहास सर यांना विनंती करतो जे संस्थेच्या मार्फत त्यांनी पूजन सरांचं करायचं आहे. साहित्य का सगळं आपल्या सर्व संस्थेच्या मार्फत आपल्या सर्वांच्या मार्फत सुहास सर या ठिकाणी सरांचं पूजन करत आहे. आज योगायोगानं गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्या सर्वांचे गुरु साहेबांचं या ठिकाणी पूजन होत आहे. दरवाजे ओपन करा, दरवाजे जरा ओपन करा ते दूर बाहेर जाईल. सर्वांनी जागेवर बसून घ्या, सगळ्यांना दिसेल. समोर जर असतील तर जर साईड लावा म्हणजे बाकीच्या सगळ्यांना दिसेल. तर घोडाचं बाईक येतं बघा काय आहे सगळं. तुम्ही खाली घ्या. ते पाण्याचं कळस सर्वांनी खाली बसून घ्या, सगळ्यांना दिसेल. जरा मध्ये जे लोक आहेत व्हिडिओ सगळ्यांना मिळेल, फक्त व्हिडिओ करणारा थांबा, बाकीचे सगळ्यांनी तिथून बाजूला व्हा. पाय ठेवा. गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः.
ठिकाणी मस्तकजा ठिकाणी तुझे सद्गुरु पाय दोन्ही सगळ्यांनी आता येऊ नका, फक्त 7 जण करा, बाकीचे नंतर भेटू शकताय. सर्वांनी जागेवरती बसायचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं या निधी झाल्या तसं समजा. उचला की. अहो असं धक्काबुक्की करून काही होणार नाही. अगं येऊ नका म्हणून सांगितलं, सगळ्यांना जागेवर बसायचा. सगळ्यांनी जागेवर बसा. सगळ्यांनी एकमेकांना हात लावा. सगळ्यांनी पूजा करायचं काय ह्यात वेळ आपलं काम ऑनलाईन आहे, ऑनलाईन झाले समजा तिथंच करा. ठीक आहे बस. सगळ्यांनी चला. सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. आपण पुढील प्रशिक्षणाला सुरुवात करतोय. चला जल्या आरती उचला, आरती उचला. ठीक आहे चला, नंतर भेटा साहेबांना. साहेबांना सगळ्यांना नंतर भेटू शकता. वेळ नंतर आहे दुपारी, तुम्ही भेटा. फक्त हार घालणारे फक्त हार घाला. चला लवकर. संतोष साहेब चला. सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे, सर्वांनी हात जोडायचा आहे. या ठिकाणी आपण सर्वांनी हात जोडायचा आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी हात जोडायचा आहे. या ठिकाणी आपण जिजाऊ वंदना म्हणतो. आपण जिजा माऊली गे तुला वंदनाई, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी, भयातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, नशे दुःख कोणा नशे न्यून कोणा, फुलांना मुलांना नशे दैन्य काही, नंतर भेटलं तरी चालेल, फक्त हार घाला बाजूला. तुला वंदनाई, हार घाला. प्रेरणेने दिशा मुक्तदायी, जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजी सतुही, जसा संविभागी बळी पूर्व काळी, शिवाजी गर्दी करू नका, फक्त हार घालून बाजूला. जिजा माऊली गे तुला वंदनाई, ठीक आहे साहेब. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदायी, तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने, असू दे हार काढायचे नाही. साधनादी असू दे. मनी प्रवाही, शेवटला काढायचं. तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्मात जरा पाठीमागे हार बाकीच काय वासू नाही. खरा आता काढायचं नाही. धर्माचा शिवाचाच पाय. काय बसा, पाठीमागे बसा. जय 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 जिजाऊ. 2 मिनिटं. सर्वांनी समोर गर्दी करू नका, सगळ्यांनी जागेवर बसा. स्टेजवरचे पण जिने जे हार भेटले घातलाय त्यांनी जरा फास्ट यायचं आहे. हारवाले सगळे लवकर या. फक्त हारवाले या, बाकीच्या लोकांनी स्थानापन्न व्हा. हेच हार नंतर मी 100 रुपये देणार करून पाहिजे म्हणून माझी संपूर्ण ज्यांच्याकडे हार नाही, साहेबांनी घातलेला आहे, मुजावरला द्यायचं असतं. साहेबांना भेट दिल्यासाठी गुरुपौर्णिमेची भेट देण्यासाठी या हॉलच्या 1000 रुपये हा पुस्तकांचा कोणीला स्टॉल लावलेला आहे. या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध आहेत. एक पुस्तक साहेबांना भेट द्या. तुम्हाला जी पुस्तकं आणि त्याच फ्री आहेत. त्यामुळे कुठलेही पुस्तक तुम्ही घेऊन जाऊ शकता. चला भेटा, फक्त नंतर भेटलं तरी चालेल.
लवकर. फास्ट मध्ये फास्ट मध्ये. चला सगळ्यांनी जागेवर बसा. 2 मिनिटं जागेवर बसा. चला स्टेजवरची पण सगळ्यांनी जागा सोडा. इथनं सगळ्यांना दिसतंय समोरची पण. हा राहू दे सोडा. जरा वरचं घेऊन येतात काय. हॅलो असू दे थोडंसं अंतर पाहिजे. राणे साहेब या लवकर. 2 मिनिट बर थोडा फास्ट मध्ये या. संध्याकाळी मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार आहे. मोगळं बाजूसारखा फोटो कसं निघणार. खाली बसा इथं खाली कोण खाली बसा. जी लोक फोटो मध्ये नाहीत त्यांनी मला वैयक्तिक फोटो पाठवा. मी त्यांना एडिट करून फोटो मध्ये ऍड करतो. आता साहेबांना जे भेटणार आहे ते नंतर भेटा. दुपारच्या वेळेत जे लोक भेटा. आहेत ना त्यांनी ठीक आहे चला सगळ्यांनी गर्दी कमी करा. जागेवरती बसायचं सर्वांनी. बाकीचे जे भेटणार ते नंतर भेटा. हा लंच ब्रेक नंतर सुद्धा आपण हे भेटायचं आहे. त्यावेळी सुद्धा आपल्याला वेळ दिला जाणार आहे. लंच ब्रेक नंतर सुद्धा सगळ्यांनी जागेवर बसा. लंच ब्रेक मध्ये तुम्ही भेटू शकता. हार थोडं काढून घ्या. काढा. हळूहळू हार व्यवस्थित काढा. सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. व्यवस्थित काढा. आणि गुटाळा वाटतं. सर्वांनी ठीक आहे सगळ्यांनी जागेवर बसून घ्या. प्रशिक्षण सुरू करतोय. 1-2 मिनिटं. यानंतर सगळ्यांनी जर जागा इथली सगळी जागा जरा सरकार. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर लवकर प्रशांत सर भेटणार. लवकर भेटा. जी लोक मगापासून खुर्चीवरती बसलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी गोंधळ न करता जरा लवकर हा आवरा. कार्यक्रम पहिला. जे समोर आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे त्याने आपापल्या जागेवर बसून घ्या. जोरदार टाळ्या होऊ दे. राणे साहेबांसाठी जोरदार राणे साहेबांच्या टीमच्या माध्यमातून वतीला सरांना एक सरांची प्रतिमा त्या ठिकाणी- प्रतिमा त्यांनी दिलेली आहे. राणे सर तुम्ही काढताय. सरांच्या पुतण्याने काढलेले. सरांच्या पुतण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कोणतं? त्या सरांच्या पुतण्याने काढलेला आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तेली सर. चला धन्यवाद. स्टेज रिकामा करा. सगळ्यांना घेऊन स्टेज रिकामा. नंतर फोटो घेऊ शकतो आपल्या आपण. जागेवरती असताना आपण व्हा. आपण प्रशिक्षणाला सुरुवात करतोय. 1-2 मिनिटं. सगळ्यांनी जागेवर बसून घ्यायचे. बाकीचे भेटलेल्यांनी सगळ्यांनी आपापल्या जागेवर जाऊन बसायचं. सर्वांना विनंती आहे. चल, चला. पिशव्या काढा. पाय बसायला शिकवा. सर्वांना विनंती आहे आपापल्या जागेवर जाऊन बसा. सागर साहेब सागर नाही देत. झालं? सर्व शांत आहेत ना. साधी साहेबांच्या नावानं आम्हा सगळ्यांच्या नावानं. चला ठीक आहे. सर्वांनी तुमच्या सगळ्यांच्या नावानं सुद्धा सर्वांनी स्टेज रिकामा करायचं आता. यानंतर नंतर चला स्टेज
स्टेज रिकामा करा सगळ्यांना विनंती आहे. नंतर भेटा साहेबांना. तुम्हीच भेटला की बाकीच्यांना रोखून तुम्ही भेटत आहात. चला नंतर भेटा. शुगर साहेब चला खाली. साहेब बसा 1-2 मिनिट. साहेब बसा 2 मिनिट. पेढे नंतर सगळ्यांना द्या. परत स्टेज सगळं रिकामा करा प्लीज. सर्वांना विनंती आहे. इथं पण विकास साहेब सगळ्यांनी स्टेजवरनं नंतर भेटा. यानंतर सुहास सरांना मी विनंती करतो की सारांना त्यांनी आहे करावा. संतोष साहेब पडा कापड. मॅडम बोला. यानंतर सुहास सरांच्याकडून सरांना एक भेट वस्तू या ठिकाणी देण्यात येत आहे. मी मुद्दामून सांगतो मी साहेबांच्या साठी एक गोष्ट मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छितो. जरा आवाज की साहेब हे प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा विचार करतात. मगाशी पण मी बोललो. माझं राणे साहेब सगळ्यांनी आपल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. साहेब प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा विचार करत असतात हे तुम्हाला सर्वांनाही माहित आहे आणि मलाही माहित आहे, कारण मी जास्त सहवासत असल्यामुळं प्रत्येक गोष्टी मला माहित असते. एखाद्या दिवशी PRO ट्रेनिंगला माझ्या एखाद्या PROचा प्रॉब्लेम होता हे साहेबांना मेसेज थ्रू समजलं आणि साहेबांनी त्याच दिवशी त्या माणसाला 1,00,000-1.25 लाखाची मदत करायला पुढे पाठीमागे बघितलं. तो काम करेल न करेल तो अडचणीत आहे तर त्याला पहिला मदत करायचं हे साहेबांचं आहे. अजूनपर्यंत असं कित्येक लोकांनी साहेब मदत करत आलेले आहेत आणि साहेब स्वतःवर कधी खर्च करत नाही. मी काट कसं करतात हे पण बघत आलेलो. साहेबांच्या हातात जे तुम्ही मोबाईल बघितला ते पण फोल्ड आहे. सॅमसंगचा आहे. फोल्ड 4 आहे. परंतु जे बाहेरच आला हातनं बंद आहे कारण त्याची स्क्रीन बंद आहे. प्रत्येक वेळी साहेबांना सांगतो साहेब जाऊन आपण मोबाईल चेंज करूया की. तर साहेब म्हणते मला काय गरज आहे. तुमच्या 4 जणांचा फोन आला की झाले की. म्हणजे स्वतःवर खर्च करताना एवढं काट कसं आणि दुसऱ्यावर 10 लाख काय 15 लाख काय 20 लाख काय हे कधी विचार करत नाही. आणि म्हणून सुहास सरने आज साहेबांना गिफ्ट म्हणून एक छोटस मोबाईल त्यांना गिफ्ट करण्यासाठी या ठिकाणी आणलेलं आहे. जे सॅमसंग फोल्ड 6 कालच परवा लॉन्च झालेलं आहे ते सर्वांना आज ते गिफ्ट करत आहेत. मी सरांना विनंती करतोय की त्यांनी ते ओपन करावं. गुरुचं आणि शिष्याचं नातं काय असतं हे आपण मठामध्ये बघितलंय. आपल्या गुरु महाराजांचं आणि साहेबांचं नातं कसं आहे हे गुरु शिष्याचं नातं आपल्याला शिकवून जातं.